अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नेहमी विचार करत असतो की माझ्या आयुष्यात दुःख का, संकट का, किंवा आपण जर आपल्याला आपला हात दाखवतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हा तो सांगतो की तुमच्या हातात असं आहे, मग तुम्हाला इतक्या अडचणी आहे, मग आपल्याला अजून टेन्शन येतं. पण खरं सांगू का, तुमचं नशीब आणि तुमच्या हातातल्या रेषा सुद्धा बदलायचं कार्य हे स्वामी समर्थ महाराज करत असतात. अहो, जे नशिबात नाहीये, जे नशिबा पलीकडचं आहे ना, ते सुद्धा आपल्याला महाराज देत असतात. एवढंच आहे, अखंड नामजप, महाराजांची सेवा, याच्यावर आपल्या कुळदेवांची सेवा, पितरांची सेवा ही तेवढीच महत्वाची असते. पण आज मी तुम्हाला अतिशय सुंदर उपाय सांगणार आहे, ज्यांनी भरपूर लोकांनी केला आहे आणि त्यांना त्याचा अनुभव आला आहे. आता अनुभव येणं म्हणजे तुम्ही करोडपती होणार, तुम्हाला गडगंज पैसा मिळणार, मला असं म्हणायचं नाही. पण हो, एखाद्या कार्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात, तुमचे प्रयत्न खूप जास्त प्रामाणिक आहे, पण यश मिळत नाहीये. 99% हे तुमचे कष्ट असतात, पण 1% तरी त्या नशिबाची साथ असणं महत्वाचं असतं. त्याच्यासाठी तुमचे कर्म, तुमचं अध्यात्म, तुमचे आचार विचार सुद्धा तेवढे चांगले असणं आणि तेवढं डेडिकेशनने काम करणंही तेवढंच महत्वाचं असतं. बघा, अगदी 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय काय आहे? बऱ्याच महिलांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना खूप सुंदर अनुभव आला आहे. उपाय काय करायचा आहे बघा. सगळ्यात आधी तर दर गुरुवारी गाईला गुळ आणि डाळ खाऊ घालायची. अगदी एवढीशी डाळ घ्या आणि गुळ एवढासा घ्या. खूप पण नको की तिला त्रास होईल. गाईला, ताई आमच्याकडे गाई नाही, मग तुम्ही गोशाळेत जाऊन खाऊ घालू शकता. तुमच्या घरातच गाय पाहिजे असं नाही, किंवा आपल्याकडे गाया येतात त्यांना खाऊ घालू शकतात. गोशाळा आहे आणि ते आमच्याकडे गाईच नाही आहे, तर मग याला ऑप्शनच नाही, कारण आपल्याला गाईलाच गुळ आणि डाळ खाऊ घालायचं आहे. पण ते कसं खाऊ घालायचं तुम्हाला सांगते. गुरुवारी कधी पण तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा आहे ना, काय करायचं, आधी पण मनातल्या मनात प्रार्थना करायची, महाराजांसमोर बसायचं. आणि त्याच्याबरोबर नित्यसेवा महत्वाची आहे. नित्यसेवेत सातत्य असणं महत्वाचं आहे. एकदा नित्यसेवा केल्यावर लगेच काही चमत्कार होत नाही. सेवा खूप करावी लागते, सेवा वाढवावी लागते. जेव्हा सेवा वाढवतो तेव्हा अडचणी निर्माण होता, संकट येता, दुःख येता, संताप होतो, रडतो माणूस, राग येतो, सगळं काही होतं. पण सेवा सोडायची नाही, हेच एक लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी गुळ आणि डाळ घ्यायची. गाई असते, गाईच्या गोठ्यात जायचं आणि तिला हाताने आपल्या गुळ आणि डाळ खाऊ घालायची. हाताने, दोन्ही हाताने असं पकडायचं आणि तिला खाऊ घालायचं. का? जेव्हा गाई तुमची हात चाटते तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सीमारेषा सुद्धा, जे काही आहे, जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे, ते सुद्धा कमी होतात. तुम्हाला माहिती, जेव्हा आपण केंद्र झाडतो, एखादं मंदिर, कुठला पण मंदिर, केंद्रच नाही, जेव्हा तुम्ही एखादं केंद्र, मंदिर, मठ झाडत असता तेव्हा तुम्ही ते मंदिर नाही झाडत, त्याच्याबरोबर तुमचे जे काही आपल्या त्रास आहे, संकट आहे, दरिद्री आहे, ते सुद्धा ती झाडत असतात. म्हणून केंद्रात जाऊन आरती करणं म्हणजे खूप मोठी सेवा नाहीये. मठात जाऊन आरती करणं, आरती भेटणं खूप मोठी सेवा नाही. तिथलं झाडझूड, तिथली फरशी, तिथले भांडे, तिथल्या चपला रांगेत ठेवणं ही खूप मोठी सेवा आहे. आणि जरी तुम्हाला भेटली तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. म्हणून हे तसंच आहे की जेव्हा गाईला आपण गुळ आणि डाळ खाऊ घालतो, जेव्हा ती आपले हात चाटते तेव्हा तुमच्या हातातल्या ज्या काही रेषा आहेत तर ह्या सुद्धा बदलायचं काम गोमातेमध्ये आहे. गाईची सेवा सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गायची खूप जास्त सेवा केली, म्हणून तर त्यांना गोपाल म्हटलं आहे. आपल्याकडनं गायची सेवा होत नाही, म्हणून तर आपण घरात गायची मूर्ती ठेवत असतो की जेणेकरून रोज गायीला जल अर्पण केल्याचं फळ मिळतं. धूपदीप आपण ओवाळत असतो. तर ह्या 5 गुरुवार फक्त तुम्हाला गायीला जे काही मी तुम्हाला सांगितलंय, गुळ आणि डाळ, ती खाऊ घालायची. पण तिने तुमचा हात चाटला पाहिजे. तो हात तिने चाटला पाहिजे. घरी येऊन थोडा वेळ तसंच ठेवून तुम्ही हात धुवू शकता, हरकत नाही, पण हे तुम्हाला करायचंय. आता काय होतं ना ताई, ह्या 5 गुरुवारमध्ये कधीतरी लग्न कार्य येईल, मग एखादा गुरुवार स्किप होईल, चालते, हरकत नाही. एखादा गुरुवार स्किप होईल, किंवा एखादं मासिक धर्म आला आहे, तर मासिक धर्मात आता आम्ही गाईला खाऊ घालू शकतो का, तर मी तरी सांगेल की नका खाऊ घालू. बाकी तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिंदास त्यांना गाईला खाऊ घालू शकता, काहीच अडचण नाही. पण बाकी तुमची इच्छा, मी तुम्हाला सांगितलंय की मासिक धर्म, कारण बऱ्याच वेळा सगळीकडे मासिक धर्म पाळता असं नाही आहे. प्रत्येकाचा आचार विचार वेगळा असतो. जर तुम्हाला वाटतं की नाही मला काही होणार नाहीये, किंवा मला खाऊ घालायचं आहे, कारण अर्थात जरी आपल्याला मासिक धर्म आला आहे तर काही आपण काही लगेच काही खूप पापी होतो, किंवा आपलं शरीर शुद्धीकरणाची गरज आहे असं काही नाही आहे. पण काही घरात धार्मिक दृष्ट्या 4 दिवस
प्रॉपर पाळलं जातं, तर काही काही घरात नाही पाळलं जात. जर तुमची इच्छा आहे की नाही आम्हाला नाही पाळायचं आहे, तर तुम्ही करू शकता, तुमची इच्छा. शेवटी माझं सांगणं काम आहे, किती पाळायचं किती नाही तर हे तुमच्या हातात आहे. तर आता मग ताई हे 5 गुरुवार होईपर्यंत मांसाहार करावा का? तर आता मी तुम्हाला अगेन सांगते, कोणी काय खावं, किती खावं, कसं खावं, हा वैयक्तिक प्रत्येकाचं मत आहे. तुमची इच्छा असेल तर हे 5 गुरुवार तुम्ही मांसाहार सुद्धा खाऊ नका. तुम्ही गाईला अन्नदान करत आहात आणि त्याच हाताने जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ते पण चुकीचं आहे. पण अगेन तुम्हाला वाटतं की नाही नाही मी खाणार, मांसाहार करणार मी आणि तरी पण मी गाईला दान करणार, तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही 5 तुम्ही गुरुवार जेव्हा हे असं प्रार्थना करणार, तुम्ही सांगणार की जे काही माझ्या आयुष्यातलं दुःख आहे, संकट आहे, हे गोमाते मी तुझ्या चरणी ते अर्पण करते आणि मी जो काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, जो काही माझी अडचण आहे ती कमी होऊ दे आणि त्यातून मला मार्ग मिळू दे, अशी जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तर ह्या 5 गुरुवारमध्ये नक्कीच अनुभव येतो. बरेच लोक आहे बघा, गाईला चपाती जरी दिली तरी ती गाय त्यांचा हात चाटते आणि काही काही लोकांचं असं आहे की नाही चाटत ती हात किंवा काय असतं ते, तर त्या गायीने तुमचा हात, दोन्ही पण हात अशा पद्धतीने गायीने तुमचे हात चाटले पाहिजे. गोमाता आहे, गायीमध्ये 33 कोटी देव आहे, तर नक्कीच आपल्या पण अडचणी, संकट दूर होण्यास मदत होईल. पण त्याच्याबरोबर कर्म पण खूप चांगले पाहिजे. नाहीतर सकाळी गाईला खाऊ घातलं आणि दुपारी गेला त्याला शिव्या दिल्या किंवा याचं त्याचं वाईट निंदन आलस्ती केलं, मग तुम्ही आयुष्यभर जरी गाईला रोज काही खाऊ घातलं तरी पण प्रगती नाही. शेवटी तुमचे कर्म, कारण तुमच्या कर्मानुसार प्रत्येक गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या आहे. लेट का होईना पण ते तुमच्या नशिबात आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. पण आपले कर्म एवढे शुद्ध ठेवायचे, आपली वागणूक एवढी चांगली ठेवायची की जे तुमच्या नशिबात नाही आहे, जे तुमच्या हातात नाही आहे, ते सुद्धा तुम्हाला परमेश्वर देईल. शेवटी करता करविता तूच एक स्वामीनाथा, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.